A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। एकाच दिवशी अवैध दारूवर तब्बल 90 छापे, 84,000चा मुद्देमाल जप्त। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध दारू विक्री व गाळप करणाऱ्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने दिनांक 22 जूनला एकाच दिवशी तब्बल 90 ठिकाणी छापे मारून 15 गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये 84,940 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू गाळप विक्री व अवैध दारू विरोधात विशेष मोहिमेचे आयोजन केले होते। त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी, अंमलदार विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रेकॉर्डवरील 90 ठिकाणी छापे मारून 15 गुन्हे दाखल करून 15 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 84,940 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकारे नेहमीच अवैध दारूवर पोलिसांकडून कारवाई करून दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडले जात आहेत। कोणीही अवैध दारू विक्री करू नये असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।